कोल्हापूरमधल्या अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि शाहूवाडी भागामध्ये गारपीट. सांगलीच्या तासगाव तालुक्यामधल्या मणेराजुरी परिसरामध्ये गारपिटीसह पाऊस. खानापूर तालुक्यामधल्या काही भागामध्ये पावसाची हजेरी. जालना जिल्ह्यातील बदनापूर, जाफराबाद तालुक्यामधल्या काही भागामध्ये पावसाची हजेरी. शेतकऱ्यांची मात्र धावपळ. काढणीला आलेली पिकं आणि फळाच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. रायगड जिल्ह्यामधील आंबा बागायतदार शेतकरी सध्या चिंतेत आहेत. जिल्ह्याला आज येलो अलर्ट दिल्यामुळे आकाशामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण. जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाची रिमझिम सुरू. सोलापूरमध्ये पाण्याच्या काटेकोर नियोजनामुळे 15 मे पर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये शेतामधल्या पिकांना मुबलक पाणी यामुळे देता येऊ शकतं. ऐन उन्हाळ्यामध्ये गुहागरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला. शृंगारतळी ग्रामपंचायत परिसरामधलं सांडपाणी थेट नदीच्या पात्रामध्ये सोडल्यामुळे 8 बोरवेल, 1 विहीर सुद्धा बाधित झाली आहे. प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. नाशिक जिल्ह्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा नाहीच. कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय होऊनही पूर्णपणे अंमलबजावणी न केल्यामुळे शेतकरी नाराज. पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान बँक खात्यामधून काढण्यापासून राष्ट्रीयकृत बँका आडकाठी आणत असल्याचा धक्कादायक प्रकार. नागपूर जिल्ह्यामधल्या सावनेर तालुक्यामधलं हे प्रकरण आहे आणि याकडे राज्य सरकारने लक्ष घालावं, शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या शिरूर तालुक्यामधल्या दगडवाडी इथे गायरान जमिनीच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. पाण्याच्या टाकीवरती चढून घोषणाबाजी करत शेतकऱ्यांचं आंदोलन. काही लोक हे गायरान जमिनीची खरेदी विक्री करतात असाही आरोप. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केला नाही तर राज्यामधल्या महायुतीच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही. तसंच येत्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर पीक विमा कंपन्यांमध्ये घुसू. शेतकरी नेते राजू शेट्टींचा इशारा. अकोल्याच्या बाळापूरमधील अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन खरेदीमध्ये घोटाळा झालाय. तब्बल 1297 क्विंटल सोयाबीनची खरेदी न करता नाफेडच्या पोर्टलवरती नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. जवळपास 63,44,924 रुपयांची फसवणूक. 12 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. राज्यामधल्या साखरेच्या उत्पादन हे 80 लाख टनांवर. अंदाजापेक्षा उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. 200 पैकी 189 कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली आहे. नाशिक महानगरपालिकेची 255 कोटींची विक्रमी मालमत्ता कर वसुली. अभय योजनेमधून 35 कोटींची वसुली झाल्याचाही अंदाज आहे. पुणे शिरूर संभाजीनगर महामार्गावरती टोल भरावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टोल वसुलीला मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून देशातील 35 शहरांसाठी कनेक्टिंग विमान सेवा सुरू. तिरुपती, श्रीनगर, चंदीगड, गुवाहाटी, कोलकाता, अयोध्येसह 35 शहरांसाठी विमान सेवा. सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार. प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोन न करणार पाहणी. तसंच 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचं बाह्य परीक्षण ड्रोनच्या मदतीने केलं जाईल. स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांनी घट झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किरकोळ विक्री ही किंमत आज 1,762 रुपये. आजपासून हे नवे दर लागू होत आहेत. राज्यामध्ये लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवली जाणार आहे. 8 मार्चला शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलींच्या नावाने 10,000 रुपयांची एफडी केली जाणार आहे. लेख वाजवा आणि लेख शिकवा या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी हा मोठा निर्णय आहे. पुण्यामध्ये इंग्रजी वाहतूक नियम पाट्या. वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या पाट्यांमुळे मनसे आक्रमक. पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यांवरती लावल्या इंग्रजी पाट्या. संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी सगळीकडे परीक्षेचा घाट घालण्याला विरोध. परीक्षेचा अट्टहास शिक्षण विभागाने सोडावा. विदर्भामधल्या शाळा व्यवस्थापनांमध्ये शिक्षण विभागाच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजी. फी बाकी असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी मनाई. फी भरल्यावरती परीक्षेला बसू दिलं जाईल. शाळा प्रशासनाचा अजब फतवा. धुळे शहरामधल्या नवजीवन इंग्लिश स्कूल मधला प्रकार आहे. शाळा प्रशासनाच्या विरोधात पालकांचा रोष. साताऱ्यामधल्या दहिवडी इथे जिल्हा परिषदेच्या शाळेला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. मोडी लिपीमधल्या दाखल्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिकेची शहरामधल्या धोकादायक घरांना नोटीस. तब्बल 1192 वाडे आणि घरांना या नोटिसा पाठवण्यासाठी सुरुवात झाली आहे. गोसीखुर्दच्या पाण्यासाठी काँग्रेस करणार वैनगंगा नदीमध्ये ठिय्या आंदोलन. गोसीखुर्द धरणामध्ये पाणी अडवून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा आरोप. भंडाऱ्याच्या आंधळगाव वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागोठणेमधल्या पिगोडे ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण. अपंग कल्याण विकास निधीचा वाटप न झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे. सयाजी शिंदे यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन. सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांवरती कारवाई करा या मागणीसाठी मनमाडला बहुजन समाज पार्टीचं धरणे आंदोलन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. कोरटकरचा कळंबा कारागृहामधला मुक्काम आणखी वाढलाय. कोरटकर आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाद मागण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. वतन जमिनींच्या प्रश्नांच्या संदर्भात भेट घेतल्याची माहिती. सातारा राजघराण्याची जागा बेकायदेशीररित्या बळकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी उपक्रम. प्रत्येक तालुक्यामधील नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनलाईन तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवतील. अहिल्यानगर शहरामधील मार्केट यार्ड समोर 10 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे आणि या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे उपस्थित राहतील. सांगलीच्या कडेगाव तालुक्यामधल्या भिकवडी खुर्द गावामधल्या सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. मानाच्या सासनकाठ्या आणि 200 वर्षांपूर्वीची रथयात्रेची परंपरा, भाविकांची मोठी गर्दी. ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे. कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या खासगी कंपनीकडे 5 लाखांची खंडणी मागितल्याचा चंद्रपूर शहरामधल्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री नवले यांचा मुलगा करण नवले याच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल. मुलाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून तिच्यावरती बलात्कार करून तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात केल्याचंही उघड झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.